नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 17 ऑक्टोबरला झालेला मुंबई रेल्वे आणि पुणे रेल्वे कॉन्स्टेबलचा झालेला पेपर पाहणार आहोत। दोन्ही पेपर एकाच दिवशी झालेले होते, त्यामुळे पेपरसुद्धा सेम होते। या व्हिडिओमध्ये आपण त्या पेपरमधले गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिका आणि त्याचे आन्सर की मिळून जाईल। पहिले उदाहरण, 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती होते? तर हा प्रश्न आपण ट्रिकने सोडवू शकतो किंवा सरासरीच्या सूत्रानुसार सोडवू शकतो। तर इथे आपण सरासरीच्या सूत्रानुसार सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या। तर इथे दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला विचारली आहे, त्यामुळे इथे आपण बेरीज आहे तसे लिहिले। त्यानंतर एकूण संख्या जर आपण बघितल्या तर 1 ते 50 मध्ये 25 संख्या या समसंख्या असणार आहेत, त्यामुळे छेदस्थानी इथे आपण 25 लिहिले। त्यानंतर त्या समसंख्यांची सरासरी जर आपल्याला काढायची असेल तर सरासरीच्या सूत्रानुसार पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 हे सरासरीचे जे सूत्र आहे ते क्रमवार संख्यांच्या सरासरीचे सूत्र आहे। आणि क्रमवार संख्या म्हणजे ज्या संख्यांमधला फरक हा समान आहे। उदाहरणार्थ क्रमवार संख्या 1, 2, 3, 4 यामध्ये जर आपण प्रत्येक दोन संख्यामधला फरक बघितला तर तो 1चा आहे। त्याच प्रकारे 2, 4, 6, 8 या समसंख्या आहेत आणि या प्रत्येक समसंख्यामधला फरक जर बघितला तर तो 2, 2चा आहे। म्हणजे या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत आणि या क्रमवार समसंख्या आहेत। तर क्रमवार संख्यांच्या सरासरीच्या सूत्रानुसार 1 ते 50 मधली पहिली क्रमवार समसंख्या असणार आहे 2, त्यामुळे इथे आपण 2 लिहिली। आणि शेवटची क्रमवार संख्या असणार आहे ती 50, त्यामुळे इथे आपण 50 लिहिले आणि छेदस्थानी 2। त्यानंतर 50 अधिक 2 होतील 52 आणि त्यानंतर छेदस्थानचे 2 आहे तसे लिहिले। त्यानंतर 2ने जर 52ला भागले तर बेक्के बे, बेदुनी 4, त्यानंतर राहिला 1 झाले 12, त्यानंतर बेसक 12, त्यामुळे इथे आपल्याला सरासरी मिळून गेली 26, त्यामुळे सरासरीच्या खालती आपण इथे 26 लिहिले। त्यानंतर बेरीज इकडे आहे ते तसेच ठेवायचे। त्यानंतर छेदस्थानी 25 आहे ते इकडे पलीकडे गेल्यानंतर गुणिले होतील, त्यामुळे 26 गुणिले 25। त्यानंतर 25चा आणि 26चा गुणाकार केला तर 25 सक 150, 150चे 0 हातचा आला 15, त्यानंतर 25 दुनी 50, 50 आणि 15 होतील 65, त्यामुळे आपल्याला बेरीज मिळून जाईल 650 आणि 650चा पर्याय क्रमांक हा डी आहे। पुढचे उदाहरण, m ही एक विषम संख्या आहे तर m च्या पूर्वीची 8वी समसंख्या कोणती? इथे गणितामध्ये आपल्याला m ही विषम संख्या सांगितली आहे आणि m पूर्वीची पहिली समसंख्या येणार आहे ती म्हणजे m वजा 1 केल्यानंतर, कारण m ही संख्या विषम आहे आणि m वजा 1 केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे पहिली समसंख्या आणि आपल्याला m पूर्वीची 8वी समसंख्या विचारली आहे। तर इथे पहिली संख्या आपल्याला मिळाली। त्यानंतर 8वी काढायची असेल तर प्रत्येक दोन समसंख्यामधला फरक असणार आहे 2, त्यामुळे इथून मागची 8वी समसंख्या काढायची असेल तर 7 गुणिले 2 केले तर होतील 14, म्हणजे हे 14 वजा आणि अजून हे वजा 1, म्हणजे वजा 14 आणि वजा 1 केले तर होईल वजा 15, म्हणजे m वजा 15 केले तर m पूर्वीची 8वी समसंख्या मिळून जाईल आणि त्याचा पर्याय क्रमांक हा बी आहे। पुढचे उदाहरण, एकक स्थानी 1 अंक असलेल्या सर्व 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज किती? तर एकक स्थानी 1 असणारी पहिली 2 अंकी संख्या आहे ती म्हणजे 11। इथे आपल्याला 2 अंकी संख्या विचारली आहे, त्यामुळे एकक स्थानी 1 असणारी पहिली 2 अंकी संख्या आहे 11। त्यानंतर एकक स्थानी 1 असणारी पुढची मूळ संख्या आहे ती 21 नसणार आहे, कारण 21 मधल्या अंकांची जर बेरीज केली तर ती 2 अधिक 1 3 येते आणि 3ला 3ने पूर्ण भाग जातो, त्यामुळे 21 ही संख्या नसणार आहे। त्यानंतर पुढची आहे 31 ही संख्या, 31 नंतर पुढची आहे 41 ही संख्या आणि 41 नंतर 51 संख्या जर आपण बघितली आणि यातल्या जर अंकांची बेरीज केली तर ती 5 अधिक 1 6 येते आणि 6ला सुद्धा 3ने पूर्णपणे भाग जातो, त्यामुळे 51 सुद्धा मूळ संख्या नाही। त्यानंतर पुढची मूळ संख्या आहे 61,
61 नंतर पुढची मूळ संख्या आहे 71. त्यानंतर 81 मधल्या जर अंकांची बेरीज केली तर ती 8 + 1 9 येते आणि 9ला 3ने भाग जातो. त्याचप्रकारे 91 मध्ये जर आपण बघितले तर 91ला सुद्धा 13ने भाग जातो. त्यामुळे 91 ही सुद्धा मूळ संख्या नाही. त्यानंतर या संख्यांची जर आपण बेरीज केली तर 1 2 3 4 आणि 5. त्यामुळे इथे आपल्याला एकक स्थानचा अंक मिळाला 5 आणि इथेच आपण थांबले तरी चालतंय, कारण एकक स्थानचा 5 अंक असणारा पर्याय फक्त डी आहे. त्यामुळे याचा बरोबरचा पर्याय डी आहे. तरीसुद्धा आपण इथे बेरीज करून पाहूया. त्यानंतर इथे 7 आणि 3 10. त्यानंतर 6 आणि 4 10 म्हणजे 10 आणि 10 20 आणि 1 21. त्यामुळे इथे आपल्याला उत्तर मिळाले 215 आणि त्याचा पर्याय क्रमांक हा डी आहे. पुढचे उदाहरण 19 हा अंक रोमन संख्यात कसा लिहाल? तर 19 हा अंक लिहिण्यासाठी सुरुवातीला आपण 10 साठी x लिहितो. त्यानंतर 9 साठी x आणि त्याच्या कडेला i प्रकारे या प्रकारे आपण लिहितो. त्यामुळे x i x या प्रकारे पर्याय क्रमांक ए आहे. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक हा ए हा बरोबरचा पर्याय आहे. पुढचे उदाहरण 103 गुणिले 97 आणि यांचा जर आपण गुणाकार केला तर सुरुवातीला 7 ने गुणूया. 7 त्रिक 21. 21 चे 1 हातचा दिला 2. त्यानंतर 7 0 0 आणि हातचा 2 आहे त्यामुळे 2 लिहिले. त्यानंतर 7 1 7. त्यानंतर 1 0 दिला आणि पुढे 9 त्रिक 27. 27 चे 7 लिहिले. हातचा परत आला 2. परत 9 0 0 आणि शून्यामध्ये 2 मिळवले तर होतील 2. त्यानंतर 9 1 9. त्यामुळे इथे आपल्याला उत्तर मिळेल 1 + 0 1 7 + 2 9 7 + 2 9 आणि पुढचे 9 आहे तसेच. त्यामुळे इथे आपल्याला उत्तर मिळाले 9991 आणि याचा पर्याय क्रमांक हा डी आहे. हेच गणित आपण वैदिक पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो. जर वैदिक गुणाकाराचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती दिलेल्या आय बटनमध्ये मिळून जाईल. पुढचे उदाहरण एका पेटीमध्ये 2 डझन आंबे आहेत. अशा 24 पेटीमधील एकूण आंबे किती? तर सुरुवातीला आपल्याला सांगितले आहे 2 डझन आणि 2 डझन आंबे म्हणजेच एका डझनमध्ये 12 आंबे असतात. त्यामुळे 12 गुणिले 2 बरोबर 24. तर एका पेटीमध्ये 24 आंबे आहेत आणि अशा 24 पेटीमध्ये असतील 24 गुणिले 24. तर 24 गुणिले 24 म्हणजेच 24चा वर्ग आणि 24चा वर्ग आपल्याला माहिती पाहिजे तो म्हणजे 576. तर अशा 24 पेटीतील एकूण आंबे असतील 576 आणि त्याचा पर्याय क्रमांक हा डी आहे. पुढचे उदाहरण 40 मीटर लांबीची पट्टी 7 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा होईल? तर सुरुवातीला आपण 40 मीटर लांबीची पट्टी काढूया. त्यानंतर ती 7 ठिकाणी समान अंतरावर कापली आहे. म्हणजे इथे 1 2 3 4 5 6 आणि 7 या प्रकारे 7 ठिकाणी समान अंतरावर कापली तर त्याचे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 या प्रकारे 8 भाग होतील. तर इथे 40 मीटर लांबीची पट्टी आहे त्यामुळे 40 आणि एकूण भाग झालेले आहेत 8. त्यामुळे 40 भागिले 8 जर आपण केले तर 8 1 8 आणि 8 पंचे 40 म्हणजे एका भागाची लांबी असेल ती असणार आहे 5 मीटर आणि 5 मीटरचा पर्याय क्रमांक हा सी आहे. पुढचे उदाहरण 9,99,999 भागिले 99 बरोबर किती? तर या प्रकारचे उदाहरण आपल्याला या प्रकारे 9,99,999 छेद 99. तर या प्रकारचे उदाहरण आपल्याला या प्रकारे अंश आणि छेदामध्ये लिहून त्यानंतर भागाकार लावून सोडवता आले पाहिजे. तर इथे आपण 99ने जर डायरेक्ट भाग लावला तर 99 1 99 आणि वरती सुद्धा 99 1 99. त्यानंतर पुढे राहिले 9 आणि 9ला 99ने पूर्णपणे भाग जात नाही. त्यामुळे ते आपण शून्याचा भाग लावणार आहोत. त्यामुळे 99 0 99. त्यानंतर पुढचे 9 अजून त्यामध्ये ॲड होणार आहे त्यामुळे ते होतील 99.
त्यानंतर इथे 99 झालेले आहे, त्यामुळे परत 99 एक्के 99 या प्रकारे भाग लागून जाईल. त्यानंतर परत पुढे 9 राहणार आहे आणि 9ला 99ने पूर्णपणे भाग जात नाही, कारण 9 ही संख्या 99पेक्षा लहान आहे. त्यामुळे परत इथे आपण शून्याचा भाग लावणार आहोत आणि त्यानंतर पुढचे 9 त्यामध्ये मिळणार आहे. त्यामुळे इथे होतील 99. त्यानंतर 99 एक्के 99. त्यामुळे इथे आपल्याला उत्तर मिळेल 10,101 आणि 10,101चा पर्याय क्रमांक हा डी आहे. हा भागाकार जर तुम्हाला समजायला अवघड वाटत असेल तर भागाकाराचा एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती दिलेल्या आय बटनमध्ये मिळून जाईल. पुढचे उदाहरण, एका बागेत 1275 झाडे असून त्यामध्ये 850 आंब्याची झाडे आहेत व 75 नारळाची झाडे आहेत. उरलेली झाडे फणसाची आहेत, तर फणसाची झाडे किती? तर सुरुवातीला आपल्याला सांगितले आहेत एकूण झाडे आहेत ती 1275. त्यानंतर त्यामध्ये 850 आंब्याची झाडे आहेत आणि 75 नारळाची झाडे आहेत आणि उरलेली झाडे फणसाची आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. तर सुरुवातीला आंब्याची झाडे आणि नारळाची झाडे यांची जर आपण बेरीज केली तर 5 + 0 5, त्यानंतर 7 + 5 12चे 2, हातचा आला 1, त्यानंतर 8 + 1 9. त्यानंतर एकूण झाडामधून ही आंब्याची आणि नारळाची झाडे जर वजा केली तर आपल्याला फणसाची झाडे मिळतील. त्यामुळे 1275 वजा 925. त्यानंतर 5मधून 5 गेले, 0 उरले. त्यानंतर 7मधून 2 गेले, 5 उरले आणि त्यानंतर 12मधून 9 गेले, 3 उरले. तर आपल्याला उत्तर मिळाले 350 आणि 350चा पर्याय क्रमांक हा ए आहे. पुढचे उदाहरण, 18 × 0 × 15 भागिले 5 बरोबर किती? तर सुरुवातीला हे गणित आहे तसे खालती आपण लिहून घेऊया, 15/5. त्यानंतर हे गणित जर आपण बॉडमासच्या पद्धतीने सोडवले तर बॉडमासच्या नियमानुसार बी म्हणजे ब्रॅकेट. तर या गणितामध्ये ब्रॅकेट म्हणजे कंस नाही, त्यामुळे इथे आपण कंसाची कोणती प्रक्रिया करणार नाही. त्यानंतर पुढे सांगितले आहे बॉडमासच्या नियमानुसार बी नंतर ओ. ओ म्हणजे ऑफ म्हणजेच चे, च्या, वर्गमूळ, घनमूळ, वर्ग, घन. हे सुद्धा इथे नाही. त्यानंतर पुढचे अक्षर आहे डी. तर डी म्हणजे डिव्हिजन म्हणजेच भागाकार. तर सुरुवातीला आपण इथे भागाकार करणार आहोत. त्यामुळे पुढचे अंक आहेत तसेच आपण लिहिले 18 × 0. त्यानंतर 5ने जर 15ला भागले तर 5 × 3 = 15. त्यामुळे इथे येतील 3 आणि इथले वरचे गुणाकाराचे चिन्ह आहे तसे आपण खालती लिहून टाकले. त्यानंतर डी नंतर अक्षर आहे एम. एम म्हणजेच मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार आणि इथे फक्त गुणाकाराच्या क्रिया आहेत, त्यामुळे पुढच्या क्रियांकडे आपण बघायचे नाही. त्यानंतर इथे सुरुवातीला कोणताही गुणाकार केला तरी चालतो, परंतु आपण सुरुवातीपासून करणार आहोत. तर 18 × 0 केले तर उत्तर आले 0, कारण 0ने कोणत्याही संख्येला गुणले तर उत्तर 0 येते. त्यामुळे इथे आपण डायरेक्टसुद्धा उत्तर 0 लिहू शकतो किंवा आपण जर सोडवले तर 18 × 0 बरोबर 0. त्यानंतर 3 उरले, त्यामुळे 3 तसेच लिहिले आणि त्यानंतर 3 × 0 बरोबर 0. त्यामुळे इथे आपल्याला उत्तर मिळाले 0 आणि 0चा पर्याय क्रमांक हा ए आहे. पुढचे उदाहरण, 5 टेबलच्या किमतीत 20 खुर्च्या येतात. जर एका टेबलाची किंमत 1100 रुपये असेल तर एका खुर्चीची किंमत किती? तर गणितामध्ये सुरुवातीला आपल्याला सांगितले आहे की 5 टेबल, त्यामुळे टेबलच्या पुढे आपण 5 लिहिले आणि 5 टेबलच्या किमतीत 20 खुर्च्या येतात, त्यामुळे खुर्चीच्या पुढे आपण 20 लिहिले. त्यानंतर जर आपल्याला एका टेबलाची किंमत काढायची असेल तर इथे 5ने 20ला भाग दिला तर 5 एक्के 5 आणि 5 चोक 20, म्हणजे एका टेबलाची किंमत येणार आहे ती 4 खुर्च्यांच्या किमती एवढी असणार आहे. त्यानंतर आपल्याला एका टेबलाची किंमत दिलेली आहे ती 1100 रुपये, म्हणजेच एक टेबल 1100 रुपयाला असेल तर 4 खुर्च्यासुद्धा 1100 रुपयाला असणार आहेत. आणि 4 खुर्च्या जर 1100 रुपयाला असतील तर 1100/4 केले तर आपल्याला एका खुर्चीची किंमत मिळून जाईल. त्यामुळे 1100ला जर 4ने भागले तर 4 एक्के 4, वरती 4 दुणे 8, राहिले 3 झाले 30. त्यानंतर 4 7 28, परत राहिले 2 झाले 20.
त्यानंतर 4 पंचे 20, त्यामुळे ते आपल्याला उत्तर मिळाले 275 रुपये आणि 275चा पर्याय क्रमांक हा ए आहे. पुढचे उदाहरण, एक मोटार 1.5 तासात 90 किलोमीटर अंतर जाते, तर ती 4 तासात किती अंतर जाईल? तर गणितामध्ये सुरुवातीला सांगितले आहे की 1.5 तासात 90 किलोमीटर जाते आणि 1.5 तास म्हणजेच 90 मिनटे, म्हणजेच 90 मिनटाला जर ती गाडी 90 किलोमीटर जात असेल तर ती एका मिनटाला 1 किलोमीटर अंतर जाते आणि 4 तासामध्ये मिनटे असणार आहेत ती 60 गुणिले 4, कारण एका तासामध्ये 60 मिनटे असतात, तर 4 तासामध्ये एकूण मिनटे असतील 60 गुणिले 4 बरोबर 240. त्यामुळे 240 मिनटामध्ये ती गाडी 240 किलोमीटर अंतर जाईल आणि 240 किलोमीटरचा पर्याय क्रमांक हा बी आहे. पुढचे उदाहरण, खालीलपैकी कोणत्या संख्येला 3ने निशेष भाग जातो? तर 3च्या कसोटीनुसार दिलेल्या संख्यातील सर्व अंकांच्या बेरजेला 3ने भाग जायला लागतो. तर इथे आपण पहिली संख्या बघितली तर 2342 ही संख्या आहे आणि यातल्या जर अंकांची जर आपण बेरीज केली तर 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 आणि 2 11, तर इथे होतील 11 आणि 11 ही संख्या 3च्या पाड्यात नाही किंवा 11 या संख्येला 3ने निशेष भाग जात नाही. त्यानंतर पुढची संख्या आपण बघितली तर 3432 आणि यामधल्या जर अंकांची जर आपण बेरीज केली तर 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, तर यातल्या अंकांची बेरीज येते 12 आणि 12ला 3ने निशेष भाग जातो, म्हणजेच 3 एके 3 आणि 3 चौक 12, त्यामुळे ते पर्याय क्रमांक बी हा बरोबरचा पर्याय आहे. पुढचे उदाहरण, ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा कमी आणि 0 अंशापेक्षा जास्त आहे त्यास टिंबटिंब कोन असे म्हणतात. तर 90 अंशापेक्षा कमी, तर सुरुवातीला आपण 90 अंशाचा कोन बघूया. तर हा कोन असतो काटकोन आणि 90 अंशापेक्षा जो कमी असतो तो असतो लघुकोन, म्हणजे या कोनाचे माप 90 अंशापेक्षा कमी आणि 0 अंशापेक्षा जास्त असते, त्यामुळे हा कोन आहे लघुकोन आणि लघुकोनाचा पर्याय क्रमांक हा ए आहे. पुढचे उदाहरण, 1 मीटर बरोबर किती मायक्रोमीटर? तर आपल्याला माहीत आहे की मीटर आणि मिलीमीटरमध्ये 3 शून्य येतात, म्हणजेच 1 मीटर बरोबर 1000 मिलीमीटर. त्याचप्रकारे 1 मिलीमीटर बरोबर 1000 मायक्रोमीटर आणि आपल्याला 1 मीटरचे 1 मायक्रोमीटरमध्ये रूपांतर करायचे आहे, त्यामुळे हे 3 शून्य आणि हे 3 शून्य, या 3 शून्यांची बेरीज केली तर 6 शून्य होतील, त्यामुळे 10⁻⁴ हे आपल्याला उत्तर मिळून जाईल, म्हणजेच 1 मीटर बरोबर 10⁻⁴ मायक्रोमीटर आणि याचा पर्याय क्रमांक हा ए आहे. पुढचे उदाहरण, वर्गमुळात 0.0169 बरोबर किती? तर वर्गमुळात आपल्याला सांगितले आहे 0.0169 आणि ते आपण बघितले तर 4 दशांशस्थळ आहेत. तर याचे आपण वर्गमूळ काढले तर जे उत्तर येणार आहे त्यामध्ये 2च दशांशस्थळ असतील, कारण जेव्हा आपण दशांश संख्येचे वर्गमूळ काढतो तेव्हा जेवढी दशांशस्थळे असतील त्यांची निमपट होते आणि ते 4 दशांशस्थळे आहेत त्याची निमपट होईल 2 दशांशस्थळे आणि 169चे वर्गमूळ आपल्याला माहिती आहे ते आहे 13 आणि 2 दशांशस्थळानंतर दशांश चिन्ह येणार आहे, त्यामुळे ते 13च्या आधी इथे दशांश चिन्ह येईल, त्यामुळे आपल्याला उत्तर मिळून जाईल 0.13 आणि 0.13चा पर्याय क्रमांक हा 3 आहे. पुढचे उदाहरण, पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आणि या प्रकारे आपल्याला अपूर्णांक दिलेले आहेत. तर या टॉपिकवरील सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती दिलेल्या आय बटनवरती मिळून जाईल. तर इथे आपण हे गणित सोडवणार आहोत. पहिला अपूर्णांक आपल्याला दिलेला आहे 16/15 आणि दुसरा अपूर्णांक दिलेला आहे 13/15. तर यांची जर तुलना करायची असेल तर मध्ये बरोबर चिन्ह द्यायचे आणि त्यानंतर तिरकस गुणाकार करून बघायचे. तर इथे 16 गुणिले 15 बरोबर 13 गुणिले 15, त्यानंतर 16चा आणि 15चा जर गुणाकार केला तर तो येतो 240
आणि 13चा आणि 15चा जर गुणाकार केला तर तो येणार आहे 195. आणि या दोन्हीमध्ये 240 ही संख्या मोठी आहे, त्यामुळे इकडे 16/15 हा अपूर्णांक मोठा आहे. आणि गणितात आपल्याला मोठा अपूर्णांक विचारला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक ए आणि सी मध्ये ए मोठा आहे. त्यानंतर आपण पुढे सोडवणार आहोत. 16/15 मोठा आहे, त्यामुळे तो आपण लिहिला. त्यानंतर पुढचा अपूर्णांक आपण घेणार आहोत 9/8. त्यानंतर इथे सुद्धा तिरकस गुणाकार करणार आहोत. 16×8 128. त्यानंतर 15×9 135. तर या दोन किमतीमधली 135 ही किंमत मोठी आहे, त्यामुळे 9/8 हा अपूर्णांक मोठा आहे. त्यानंतर 9/8 आणि शेवटचा जो अपूर्णांक राहिलेला आहे 6/5 हा आपण लिहून घेतला. त्यानंतर यांचासुद्धा तिरकस गुणाकार केला तर 9×5 45 आणि इकडे 8×6 48. तर इथे 45 आणि 48 मध्ये 48 मोठे आहे, त्यामुळे 6/5 हा अपूर्णांक मोठा आहे आणि याचा पर्याय क्रमांक हा डी आहे. पुढचे उदाहरण 85चा वर्ग किती. तर हे उदाहरण आपण साध्या पद्धतीने म्हणजे गुणाकाराच्या पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो. आणि जर ट्रिकने सोडवायचे असेल तर त्याच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि इथे सुद्धा आपण ट्रिकने सोडवून पाहणार आहोत. तर 85च्या जवळची अशी कोणती संख्या आहे जिच्यावर 0 आहे. तर अशी संख्या आहे 80 आणि 90. तर इथे सुरुवातीला आपण 80 लिहून घेणार आहोत. त्यानंतर 80 आणि 85 मध्ये 5चा फरक आहे, त्यामुळे 85 मध्ये एकदा 5 मिळवले तर होतील 90 आणि 85 मधून एकदा 5 वजा केले तर होतील 80. त्यामुळे 80 आणि 90 या दोन संख्या आपण लिहून घेतल्या. त्यानंतर यांचा गुणाकार करायचा आहे. तर 2 शून्य आहेत, त्यामुळे ती 2 शून्य आपण आहे तशी खालती लिहिली. त्यानंतर 8 आणि 9चा गुणाकार केला तर 8×9 72. तर इथे आपल्याला मिळेल 7200. त्यानंतर 80 आणि 85 मध्ये 5चा फरक होता, त्यामुळे 5चा वर्ग बरोबर 25. हे 25 आपल्याला 7200 मध्ये मिळवायचे आहे. तर 7200 अधिक 25 आणि यांची जर बेरीज केली तर 5चे 5, 2चे 2 आणि वरचे 72 आहे तसे लिहिले. तर आपल्याला उत्तर मिळेल 7225 आणि 7225चा पर्याय क्रमांक हा ए आहे. तर या ट्रिकने आपण कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकतो आणि या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पुढचे उदाहरण 4624चे वर्गमूळ किती. तर हे उदाहरणसुद्धा आपण ट्रिकने सोडवणार आहोत. तर इथे 4624 ही संख्या आहे आणि याच्या एकक स्थानी 4 आहे. तर 2चा वर्ग 4 येतो आणि त्याचप्रकारे 8चा वर्ग 64 येतो. म्हणजे एकक स्थानी 4 असणारी पूर्ण वर्ग संख्या आहे 4 आणि 64. तर 4चे वर्गमूळ आहे 2 आणि 64चे वर्गमूळ आहे 8. तर आपल्याला एकक स्थानचा अंक मिळेल 2 किंवा 8. त्यानंतर शेवटचे 2 अंक सोडायचे आहेत आणि पुढची संख्या आहे ती 46. तर 46 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या मोठ्यात मोठी आहे, ती म्हणजे 6चा वर्ग 36. 36चे वर्गमूळ 6 आहे, त्यामुळे ते आपल्याला दशक स्थानचा अंक मिळाला 6. त्यानंतर एकक स्थानचा अंक 2 असणार आहे किंवा 8 असणार आहे. तरी त्या अंक आपल्याला मिळाला आहे 6, त्यामुळे 6 आणि त्याचा एक पुढचा अंक येणार आहे तो 7. यांचा जर गुणाकार केला तर तो आपल्याला मिळेल 42. तर 42 आणि 46 मध्ये 42पेक्षा 46 संख्या मोठी आहे आणि 46 ही संख्या मोठी असल्यामुळे 2 आणि 8 मधला आपल्याला मोठा अंक घ्यावा लागणार आहे, तो म्हणजे 8. त्यामुळे 4624चे वर्गमूळ आपल्याला मिळून जाईल 68 आणि 68चा पर्याय क्रमांक हा बी आहे. पुढचे उदाहरण खालील अंक मालिकेतील एक हा अंक डावीकडून कोणत्या स्थानावर आहे. तर इथे आपण बघितले तर आपल्या उजव्या हाताची बाजू असणार आहे ती इकडची उजवी आणि इकडे डाव्या हाताची बाजू असणार आहे ती डावी. तर आपल्याला सांगितलं आहे की डावीकडून एक हा अंक कितव्या स्थानावर आहे, त्यामुळे आपल्याला या साईडनं इकडून मोजावे लागणार आहे. तर इकडून एक हा अंक आपण जर बघितला तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8व्या स्थानावर आहे.
त्यामुळे उत्तर आपल्याला मिळून जाईल 8 आणि 8चा पर्याय क्रमांक हा डी आहे. पुढचे उदाहरण 2, 4, 16 आणि पुढची संख्या आपल्याला विचारली आहे. तर सुरुवातीला आपण संख्या आहे तशा लिहून घेतल्या 2, 4 आणि 16. त्यानंतर पुढच्या संख्येचा पहिल्या 3 संख्येशी जो संबंध आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर इथे आपण बघितले पहिली संख्या आहे 2, तर 2चा वर्ग केला तर येतो 4. त्याचप्रकारे 4चा वर्ग केला तर तो येतोय 16. त्याचप्रकारे इथे 16चा वर्ग केला तर 16चा वर्ग येतो 256. त्यामुळे इथे आपल्याला चौथी संख्या मिळून जाईल 256 आणि 256चा पर्याय क्रमांक हा सी आहे. पुढचे उदाहरण विश्वकप क्रिकेट कप स्पर्धेत 8 देशातील 8 संघांनी भाग घेतला होता. प्रत्येक संघ प्रत्येकाशी एकदा सामना खेळेल तर किती सामने होतील? तर या प्रकारच्या गणितामध्ये जो आपल्याला अंक दिलेला आहे 8 देशातील 8 संघ, तर इथे 8 संघ आहेत. त्यामुळे ते आपण 8 हा अंक लिहिला. त्यानंतर 8मधून एक अंक वजा करायचा. तर 8मधून एक अंक वजा केला तर तो येतो 7. त्यामुळे 8 गुणिले 7 आणि भागिले 2 करायचे. तर या ट्रिकने आपण हे गणित सोडवणार आहोत. तर त्यानंतर 8चा आणि 7चा गुणाकार केला तर 8 7 56 आणि छेद 2 आहे तसा लिहून टाकला. त्यानंतर 2ने जर 56ला भाग लावला तर 2 के 2 वरती 2 दुनी 4 राहिला 1 झाले 16 आणि 2 8 16. त्यामुळे ते आपल्याला उत्तर मिळाले 28 आणि 28चा पर्याय क्रमांक हा बी आहे. पुढचे उदाहरण रांगेत तुमचा क्रमांक दोन्ही बाजूने 11 असल्यास रांगेत एकूण लोक किती? तर गणितातल्या सांगितलेल्या अटीनुसार रांगेत दोन्ही बाजूने क्रम 11वा आहे. म्हणजे जर डावीकडून आपण बघितला तर इथे 11वा क्रमांक आहे आणि उजवीकडून बघितला तरीसुद्धा 11वा क्रमांक आहे आणि उजवीकडून 11 असणार आहे. त्यामुळे इकडे उजवीकडे 10 जण असतील. त्याचप्रकारे डावीकडून 11वा नंबर आहे त्यामुळे इकडे डावीकडे 10 जण असतील आणि आपण स्वतः 1. त्यामुळे 10 अधिक 1 अधिक 10. तर 10 आणि 10 20 होतील आणि 20 अधिक 1 21. तर रांगेमध्ये एकूण 21 लोक असतील आणि 21 लोकांचा पर्याय क्रमांक हा सी आहे. पुढचे उदाहरण दिशा ही सायंकाळी 6 वाजता सूर्याकडे तोंड करून उभी आहे. तरी तिच्या उजवीकडे कोणती दिशा असेल? तर गणितात सांगितल्यानुसार दिशा ही सायंकाळी 6 वाजता सूर्याकडे तोंड करून उभी आहे. तर सायंकाळी 6 वाजता म्हणजे सूर्य पश्चिमेला असणार आहे आणि ती सूर्याकडे इकडे तोंड करून उभी आहे. त्यानंतर तिच्या उजवीकडे कोणती दिशा असेल? जर ती इकडे पश्चिमेकडे बघत असेल तर पश्चिमेकडे बघताना उजव्या बाजूची दिशा असणार आहे ती म्हणजे उत्तर आणि उत्तर दिशेचा पर्याय क्रमांक हा सी आहे. पुढचे उदाहरण क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलने किती होतील? तर गणितात सांगितले आहे 11 खेळाडू. त्यामुळे सुरुवातीला आपण इथे 11 लिहिले. त्यानंतर 11 वजा 1 केले तर येणार आहे 10 आणि याला आपण छेद 2 करणार आहोत. त्यानंतर यांचा जर गुणाकार केला म्हणजे 11चा आणि 10चा गुणाकार केला तर 11 110 छेद 2. त्यानंतर 110ला जर 2ने भागले तर 2 के 2 2 पंचे 10 राहिला 1 झाले 10 परत 2 पंचे 10. त्यामुळे आपल्याला उत्तर मिळून जाईल 55 आणि 55चा पर्याय क्रमांक हा डी आहे. पुढचे उदाहरण 100 103 109 118 130 145. त्यानंतर पुढची संख्या विचारली आहे आणि शेवटची संख्या आहे 184. तर दिलेल्या संख्या आपण सुरुवातीला सर्व आहेत अशा लिहून घेतल्या. त्यानंतर पहिली संख्या आणि दुसरी संख्या यामध्ये जर फरक आपण बघितला तर तो 3चा आहे. त्यानंतर दुसरी संख्या आणि तिसरी संख्या यामधला फरक जर आपण बघितला तर तो 6चा आहे. त्याचप्रकारे 118 आणि 109 मध्ये 9चा फरक आहे. त्यानंतर 130 आणि 118 12चा फरक आहे. त्यानंतर 130 अधिक 15 केले तर होतील 145. त्याचप्रकारे इथे 3च्या पाड्यानुसार 15मध्ये 3 मिळवले तर होतील 18 आणि 145मध्ये जर 18 मिळवले तर 5 आणि 8 होतील 13. 13चे 3 लिहिले हातचा 1.
त्यानंतर 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 1चे 1. तर इथे आपल्याला संख्या मिळून जाईल 163 आणि 163चा पर्याय क्रमांक हा डी आहे. पुढचे उदाहरण, उत्तरेकडे बघत असणारा उत्तम 4 किलोमीटर उजव्या हाताला चालला. नंतर एम मीटर आपल्या उजव्या हाताला चालला तेव्हा तो मूळ ठिकाणापासून सरळ रेषेत 5 मीटर अंतरावर पोचला. तर एमची किंमत काय? तर गणितात सुरुवातीला सांगितल्यानुसार उत्तरेकडे बघत असणारा उत्तम म्हणजे तो इथून उत्तरेकडे बघत आहे. तो 4 किलोमीटर उजव्या हाताला चालला. म्हणजे उत्तरेकडे बघत असताना उजव्या हाताला बघितले तर पूर्वेकडे 4 किलोमीटर तो चालला. त्यानंतर एम मीटर आपल्या उजव्या हाताला चालला. म्हणजे इथून तो परत उजव्या हाताला एम मीटर चालला. तेव्हा तो मूळ ठिकाणापासून 5 मीटर सरळ रेषेत अंतरावर पोचला. तर मूळ ठिकाण हे होते आणि इथून तो 5 मीटर सरळ रेषेत अंतरावर पोचला. तर एमची किंमत किती? तर इथे काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. त्यामध्ये एक बाजू 4 आहे, कर्ण 5 आहे. तर इथे एमची किंमत डायरेक्टली 3 आपण लिहू शकतो. कारण काटकोन त्रिकोणामध्ये 3 4 5 हे त्रिकोट येते. किंवा जर आपण सूत्रानुसार सोडवायचे म्हणले तर कर्ण वर्ग बरोबर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज. तर इथे कर्ण आपल्याला सांगितलं आहे 5. त्यामुळे 5चा वर्ग बरोबर उरलेली एक बाजू आहे एम आणि दुसरी बाजू आपल्याला गणितात दिलेली आहे 4. तर इथे एमचा वर्ग अधिक 4चा वर्ग. त्यानंतर इथे 5चा वर्ग आहे तसे लिहिले आणि 4चा वर्ग इकडे अधिक आहे, तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे वजा होणार आहे, बरोबर एमचा वर्ग. त्यानंतर 5चा वर्ग 25 वजा 4चा वर्ग 16 बरोबर एमचा वर्ग. त्यानंतर 25मधून 16 गेले, उरले 9 बरोबर एमचा वर्ग. त्यानंतर हा वर्ग पलीकडे गेल्यानंतर वर्गमूळ होईल. म्हणजेच एम बरोबर वर्गमुळात 9 आणि वर्गमुळात 9 म्हणजेच 3. तर या प्रकारे एमची आपल्याला किंमत मिळाली 3 मीटर आणि 3 मीटरचा पर्याय क्रमांक हा सी आहे. पुढचे उदाहरण, खालील संख्या मालेतील एक चुकीचे पद आहे ते शोधा. तर सुरुवातीला दिलेल्या सर्व संख्या आहेत त्या आपण खालती लिहून घेतल्या. त्या म्हणजे 7 11 17 23 35 आणि 47. त्यानंतर 7 आणि 11मध्ये जर आपण बघितले तर इथे 4चा फरक आहे. त्यानंतर 11 अधिक 6 केले तर 17 होतील. त्यानंतर 17 अधिक 6 केले तर 23 होतील. त्यानंतर 23 अधिक 12 केले तर 35 होतील आणि 35 अधिक 12 केले तर 47 होतील. तर इथे आपण बघितले तर 6 6 आणि ते 12 12 आहे. म्हणजे या 3 संख्यामधली एक संख्या चुकीची आहे. तर सुरुवातीला आपण 7 लिहिले, त्यानंतर 7 आणि 4 11 लिहिले. म्हणजे 7 आणि 11 मधला फरक आहे 4. त्यानंतर 4मध्ये 2 मिळवले तर ते होतील 6. त्यानंतर 11 आणि 6 होतील 17. तर या प्रकारे 4 6 त्यानंतर पुढची संख्या येणार आहे 8. त्यानंतर 17मध्ये 8 मिळवले तर होतील 25. त्यानंतर 8 नंतर इथे येणार आहे अधिक 10. त्यानंतर 25मध्ये 10 मिळवले तर होतील 35. त्यानंतर 10 नंतर पुढे येणार आहे अधिक 12. त्यानंतर 35मध्ये 12 मिळवले तर पुढची संख्या आपल्याला मिळून जाईल 47. तर या प्रकारे या संबंधानुसार आपण या प्रकारे संख्या मालिका केली. आणि यामध्ये जर आपण बघितले तर 7 बरोबर आहे 11 17. त्यानंतर इथे 23च्या ठिकाणी 25 असणार आहे. त्यानंतर पुढच्या 35 आणि 47 संख्यासुद्धा बरोबर आहेत. त्यामुळे या संख्या मालेतील 23 ही संख्या चुकीची आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक डी आहे. पुढचे उदाहरण, दैनिक, साप्ताहिक, त्यानंतर पुढचे शब्द आपल्याला विचारला आहे, त्यानंतर मासिक आणि त्यानंतर त्रैमासिक. तर दैनिक म्हणजे जे दिवसाला येते ते, त्यानंतर साप्ताहिक म्हणजे जे आठवड्याला येते ते, आणि त्यानंतर पंधरवड्याला जे येते ते असते पाक्षिक. त्यामुळे इथे येणार आहे पाक्षिक आणि पाक्षिकचा पर्याय क्रमांक हा डी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील वेन आकृतींचा संबंध सोडवा. तर इथे आपल्याला एकामध्ये एक या प्रकारे 3 वर्तुळे दिलेली आहेत आणि यांचा जर आपण संबंध लावला तर
सर्वात मोठे वर्तुळ म्हणजे आशिया आणि आशियामध्ये भारत आहे, त्यामुळे 2 नंबरचे वर्तुळ आहे ते म्हणजे भारत आणि त्यामध्ये महाराष्ट्र आहे, म्हणजे सर्वात छोटे वर्तुळ आहे ते महाराष्ट्राचे आहे. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक हा ए आहे. पुढचे उदाहरण, जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघींच्या वयांची बेरीज 49 वर्ष आहे. तर जान्हवीच्या आईचे वय किती? तर गणितामध्ये सुरुवातीला आपल्याला जान्हवी आणि तिच्या आई यांच्या वयातील फरक सांगितला आहे. त्यामुळे जान्हवीसाठी सुरुवातीला आपण एक्स हे अक्षर मानू आणि तिच्या आईसाठी वाय हे अक्षर मानू. त्यानंतर दोघींच्या वयातला फरक दिलेला आहे तो म्हणजे 27 वर्ष. त्यामुळे वाय वजा एक्स बरोबर 27. इथे वाय आपण सुरुवातीला घेतलेले आहे कारण वाय आपण आईचे वय मानलेले आहे आणि ते एक्सपेक्षा जास्त असणार आहे, म्हणजे वाय मोठे आहे त्यामुळे वाय आपण पुढे घेतलेले आहे. त्यानंतर त्या दोघींच्या वयांची बेरीज 49 आहे. त्यामुळे वाय अधिक एक्स बरोबर 49. त्यानंतर हे आपल्याला समीकरण 1 मिळाले आणि हे समीकरण 2 मिळाले. त्यानंतर या 2 समीकरणामधली एक्सची जर किंमत आपल्याला घालवायची असेल तर यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. त्यामुळे वजा एक्सला अधिक एक्स कॅन्सल होईल. त्यामुळे वाय अधिक वाय होईल 2y. त्यानंतर 27 आणि 49ची जर बेरीज केली तर 7 आणि 9 होतील 16. 16चे 6 लिहिले, हातचा 1. त्यानंतर 4 आणि 2 6 आणि हातचा 1 होईल 7. त्यामुळे इथे आपल्याला मिळेल 76. त्यानंतर 2y बरोबर 76 हे आपल्याला समीकरण मिळाले. त्यानंतर y आहे तसेच ठेवले आणि इकडचे 76 आहे तसेच आणि 2 इकडे गुणाकारात आहेत ते इकडे भागाकारात जातील. त्यानंतर 2ने जर 76ला भाग लावला तर 2 एक्के 2, 2 त्रिक 6, परत राहिला 1 झाले 16 आणि 82 16. त्यामुळे वायचे वय आपल्याला मिळाले 38 वर्ष आणि ते आपण वाय म्हणजे आईचे वय आपल्याला इथे मिळाले 38 वर्ष आणि 38 वर्षांचा पर्याय क्रमांक हा डी आहे. पुढचे उदाहरण, दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली, प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली, दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली, तर मधोमध कोण आहे? तर सुरुवातीला सांगितले आहे की दीपा, त्यामुळे ते आपण दीपा लिहिले आणि दीपा स्वातीच्या उजवीकडे आहे त्यामुळे दीपाच्या इकडे आपण स्वाती लिहिले कारण दीपा ही स्वातीच्या उजवीकडे आहे. त्यानंतर आपल्याला सांगितले की प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली आहे त्यामुळे स्वातीच्या डावीकडे इकडे असणार आहे प्रज्ञा. त्यानंतर सांगितले आहे की दीपा व सीता यांच्यामध्ये गीता आहे, तर इथे दीपा आहे आणि इथे समजा आपण सीता मानले तर दीपा आणि सीताच्या मध्ये गीता आहे. तर या प्रकारे आपल्याला बैठक व्यवस्था मिळून जाईल. त्यानंतर आपल्याला विचारले आहे की मधोमध कोण बसले आहे, तर इथे मधोमध बसलेली आहे दीपा आणि दीपाचा पर्याय क्रमांक हा 4 आहे. तर या प्रकारे अतिशय सोपी उदाहरणे होती आणि व्हिडिओचे सुरुवातीला सांगितले होते त्यानुसार संपूर्ण प्रश्नपत्रिकेचे फोटो इथे तुम्हाला दाखवण्यात आलेले आहेत आणि याच्या शेवटी तुम्हाला आन्सर की सुद्धा मिळून जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.